नमस्कार. संक्रांतीच्या सगळ्यांना शुभेच्छा. तर असेच आनंदी राहा, गोड राहा. तर हे मी संक्रांतीचे तिळगुळचे लाडू करणार आहे थोडे. ते मी तीळ घेतले, त्याच मापाने मी हा गूळ आणि शेंगदाणे. तर आपण हे तीळ भाजून घेऊ. तर हे आतपाव तीळ आहेत, तेवढ्याच मापाचा मी गूळ घेतला. तर हे तीळ आपण भाजून घेऊया. जर चांगला लाल करस्तोवर भाजून घ्या. तर मी पहिला पण व्हिडिओ हा बनवला, पण मी शॉर्टमध्ये टाकला आणि माझ्या हाताने ते कट झाला, म्हणून मी हे परत तुम्हाला दाखवण्यासाठी मोठा व्हिडिओ बनवत आहे. तर हे आपण लाल कलरवर भाजून घेऊया. चांगले भाजत आले तर हे बारीक गॅसवरच भाजायला लागतं, नाहीतर हे असे तडतड उडतं साईडला. हे बघा सगळीकडे ताक आपलं हे छान भाजत आले. कलर पण याचा चेंज झाला. आपण काढून घेऊया. हे बघा काढून घेतले तीळ. आता आपण थोडं पाणी टाकणार आहे आणि हा गूळ खूप तिखट आहे. त्याला स्टीलचं घ्यावं. आपला गूळ चांगला पाकायचा, ह्याच्यात टाकून बघायचं. हे बघा बघा छान झालं आहे. तरी अजून आपण ह्याला थोडं हे करून घेऊया. शेंगदाणे आणि तीळ हे बघू शकता. आपला गूळ पण चांगला चिक्कीचाच आहे, काळा गूळ नाही आहे आणि तीळ सफेद येते, गावरण नाही आहे. कारण हे माझ्या घरातच होते गावरण तिळाचे, मी ते ह्याच्यामध्ये केलेले शॉर्टने. मी काढून घेऊया. असे आपण लाडू करून घेणार आहोत. तर हे असे गरम गरम एवढं पटकन हे होतात. हे बघा आपले लाडू छान झाले. हात खूप लाल होतात. हे बघा कसले हात झाले गरम गरम केल्यामुळे. हे बघा ते तिळगुळ घ्या, गोड गोड बोला आणि आम्हाला सबस्क्राईब करा. थँक्यू. नमस्कार.